नमस्कार मित्रांनो. इस्रायल आणि पॅलेस्टिन युद्ध सुरू होऊन खूप दिवस झाले आहे आणि आता गाझातील परिस्थिती नरपेक्षा कमी नाही. 9 ऑक्टोबरपासून इस्रायलने गाझावर संपूर्ण नाकेबंदी लागू केली आहे. याचा अर्थ असा की अन्न, औषधाचा पुरवठा, पाणी आणि अगदी वीज सुद्धा गाझामध्ये इस्रायलने तोडली आहे. त्यावर सतत बमबारी हा अकल्पनीय आहे. गाझामधून बाहेर पडणारे दृश्य धक्कादायक आहे. हे फुटेज पहा. संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या गाझामध्ये इमारती होत्या ज्यांना इस्रायलने लक्ष्य केले होते असे अंदाज दाखवतात. 2800हून अधिक पॅलेस्टीन नागरिकांची हत्या करण्यात आली. या ढिगाऱ्यात अजूनही हजारो लोक अडकलेले आहेत. जे अजूनही जिवंत आहेत ते रुग्णालये आणि शाळांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र 16 ऑक्टोबरपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या आश्रयस्थानामध्येही पाणी संपले होते. युनायटेड स्टेट नॅशनल एजन्सी UNRWने 15 ऑगस्ट रोजी सांगितले ते गाझामध्ये अभूतपूर्व मानवी आपत्तीचे साक्षीदार आहे. मेहमूद मतर, गाझामध्ये काम करणारे सर्जन, BBCला सांगितले की रुग्णालय पूर्णपणे भरावून गेले आहे. पाणी नाही आणि वीज सुद्धा त्या रुग्णालयात नाही आणि नेटवर्क कनेक्शन देखील अस्थिर आहे. पाणी शोधत असल्याचे त्यांनी सांगितले असे गाझा येथील नसीर हॉस्पिटलमध्ये काम करणारे आणखी एका डॉक्टरने सांगितले. इंधन देखील संपणार आहे. ऑक्सिजनवर 60 रुग्ण आहेत. 30 रुग्ण ICU मध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. जर इंधन संपले तर त्यांना वाचवणे शक्य नाही. आणि हे फक्त एकाच रुग्णालयात नसून सगळीकडे सारखेच आहे. आता 17 ऑक्टोबर रोजी आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉक्टर गाझामधील एकमेव टेक्नॉलॉजी रुग्णालय 48 तासाच्या आत बंद होईल अशी परिस्थितीचा अंदाज केला आहे आणि सर्व कर्करोग रुग्ण गंभीर काळजीशिवाय सोडले जातील याचाही अंदाज केला जाईल. गाझाचा नकाशा बघा मित्रांनो. ती एक छोटीशी जागा आहे. ही पट्टी केवळ 365 किमीमध्ये पसरलेली आहे. त्यांची तुलना न्यूयॉर्कच्या आकाराशी केल्यास ते किती लहान आहे हे तुम्हाला समजेल. दिल्लीशी तुलना केली तरी चालेल. ते दिल्लीच्या आकारमानाच्या जवळपास 1/4 आहे. या छोट्या भागात 2.3 दशलक्ष लोक राहतात. हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणापैकी एक आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी येथील राहणीमान अतिशय वाईट होते. जे लोक येथे राहत होते सतत इस्रायलच्या देखरेखीखाली होते आणि इस्रायलच्या परवानगीशिवाय गाझाच्या पलीकडे प्रवासही करू शकत नव्हते. याचाही उल्लेख करणे गरजेचे आहे. यामुळेच अंदाजानुसार या युद्धात सर्व लोकांपैकी 60% गाझामध्ये राहणारी महिला आणि मुले आहेत. पण युद्ध सुरू होण्यापूर्वीच परिस्थिती इतकी बिकट होती. इस्रायलवर टीका करणाऱ्यांनी गाझाला खुल्या हवेतील तुरुंग म्हटले. जणू ते ठिकाण खुले कारागृह आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला ज्याने हे युद्ध सुरू केले. पण प्रतिसादात इस्रायल गाझावर सातत्याने हल्ला करत होता. गाझावर संपूर्ण नाकेबंदी करून केवळ हमासचे सदस्य नाहीत, पॅलेस्टिनचे नागरिक देखील मारले जाऊ लागले आहेत. आता गाझा कब्रिस्तानमध्ये बदलला आहे असे लोक म्हणतात. गाझाच्या लोकांना अशा प्रकारे सामूहिक शिक्षा करत इस्रायलची ही कृती तिरस्कारपेक्षा कमी नाही असे नॉर्वेच्या राष्ट्रपती मंत्र्याने सांगितले. संपूर्ण नाकेबंदी लादणे अस्वीकार्य आहे. गाझामध्ये किमान मानवतावादी मदत जसे की औषध आणि अन्न परवानगी दिलीच पाहिजे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे असे मत आहे. इस्रायलने गाझामध्ये मानवतावादी मदतीला परवानगी द्यावी आणि हमासने कोणत्याही अटीशिवाय इस्रायलने ओलीस सोडले पाहिजे. अशा परिस्थितीत कल्पना करा, जर तुम्ही गाझामध्ये राहणारे सामान्य लोक असाल, तुम्ही कशातून गेले असता. तुमच्याकडे वीज, पाणी नाही, इंटरनेट कनेक्शन तोडले आहे, तुम्हाला कुठूनही अन्न मिळत नाही आणि मग एक दिवस तुम्हाला अचानक आकाशातून काही रॉकेट पडताना दिसतात. त्या रॉकेटवर इस्रायलचा इशारा आहे. इशाऱ्यात असे लिहिले आहे की गाझा पट्टीच्या उत्तरेला राहणारे सर्व लोक बाहेर काढले पाहिजे आणि गाझा पट्टीच्या दक्षिणेकडे जा. आजूबाजूला गोळीबाराचा आवाज ऐकू येतो आणि आता तुम्हाला चेतावणी दिली जात आहे शक्य तितक्या लवकरात लवकर आपले घर रिकामे करण्यासाठी. आणि जर तुम्हाला जगायचे असेल तर दक्षिणेकडे जा. अंदाजानुसार उत्तर गाझामध्ये सुमारे 1.1 दशलक्ष लोक राहतात. IDFने सर्वांना सावध केले, बाहेर काढले आणि दक्षिणेकडे जाणे हे असा आदेश दिला. उत्तर गाझामध्ये संयुक्त राष्ट्राचे आश्रयस्थान यापुढे सुरक्षित नव्हते. उत्तर गाझामध्ये कोणालाही टार्गेट केले जाऊ शकते. रुग्णालय, शाळा किंवा अगदी दवाखाने सुद्धा. UNRWने निदर्शनास आणून दिले की अनेक गर्भवती महिला व मुले आणि वृद्ध लोक हलवू शकणार नाही. ते कुठे जातील, ते कसे बाहेर काढता येतील, त्यावर त्यांनी जागतिक आरोग्य संघटना स्थापित केली. इस्रायलच्या आदेशाचा तीव्र निषेध करत होते. उत्तर गाझामध्ये 22 रुग्णालये आहेत ज्यात 2000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. रुग्णालये कशी रिकामी केली जातील असे असूनही इस्रायलची लष्कराने डॉक्टर सुमारे 6 लाखपेक्षा गाझांना उत्तरेकडील भागातून दक्षिणेकडे स्थलांतरित केले.
5 लाखपेक्षा लोकांना स्थलांतरित करता आले नाही. पण आपण असे गृहीत धरू की ज्यांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले त्यांच्यापैकी तुम्ही आहात. पण याचा अर्थ तुम्ही बॉम्बस्फोटापासून सुरक्षित राहाल का? Are people that were killed or injured during Israeli strikes in their homes in Deir al-Balah, which is located in southern Gaza? आमचे लोक जे जखमी झाले होते ह्या हवाई हल्ल्यादरम्यान देर अल बलाह येथील त्यांच्या घरात जे दक्षिण गाझामध्ये स्थित आहे. आम्ही घटना पाहिल्या. मध्य गाझामध्ये हवाई हल्ला झाल्यामुळे जिथे अनेक कुटुंबाची घरे उद्ध्वस्त झाली. दक्षिण गाझामध्ये राहणारे लोकही सुरक्षित नाहीत. दक्षिण गाझामधील खान युनिस या शहराला अनेक हवाई हल्ले सहन करावे लागले. BCCच्या प्रतिनिधीने दक्षिण गाझामधील हवाई हल्ल्याची पुष्टी केली. रफाह क्रॉसिंग जवळील इमारतीचे खरोखरच नुकसान झाले हे बातमीनुसार समोर आले. इस्रायलने रफाह क्रॉसिंग पॉईंट जवळच्या भागाला किमान 3दा धडक दिली. हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. हे ठिकाण काळजीपूर्वक पहा. रफाह सीमा ओलांडणे हे गाझा आणि इजिप्तमधील सीमारेषा आहे. गाझामध्ये सुरक्षित जागा नसल्यास लोक साहजिक गाझा सोडण्याचा विचार करतील. एका बाजूला समुद्र आहे जिथे आपण जाऊ शकत नाही व दुसऱ्या बाजूला इस्रायल देश आहे जिथे आपण जाहीरपणे जाऊ शकत नाही. म्हणून आपण पळून जाऊ शकता अशी एकमेव जागा दक्षिणेस इजिप्त आहे. आणि इथे फक्त एकच बॉर्डर क्रॉसिंग आहे, ते म्हणजे रफाह बॉर्डर क्रॉसिंग. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असता? बॉम्बरीपासून वाचण्यासाठी तुम्ही गाझामधून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता. यासाठी हजारो लोकांनी प्रयत्न केले म्हणून ते रफा सीमेवर जमले. मात्र इजिप्त ही सीमा उघडण्यास तयार नव्हती. इजिप्त आणि इतर अरब देश म्हणतात पॅलेस्टिनी निवासस्थानी त्यांच्या देशात जाणे अस्वीकार आहे, कारण पॅलेस्टिनी लोकांना स्वतःचा देश आहे. त्यांना स्वतःच्या देशातून हाकलून देता येणार नाही. या सगळ्यांच्या मध्ये युद्ध वाढण्याचा धोकाही वाढत आहे, कारण इस्रायल आणि लेबनॉनमध्ये चकमकी पाहायला मिळाल्या. इस्रायलच्या उत्तरेस लेबनॉन आहे जिथे हिजबुल्ला हा अतिरेकी गट कार्यरत आहे. हमासच्या गटाप्रमाणे हिजबुल्लाला इराणचाही पाठिंबा आहे आणि हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात आधीच युद्ध झाले होते. 2006 मध्ये जे 1 महिना चालले होते. गेल्या काही दिवसात हिजबुल्ला आणि इस्रायलच्या यांच्यात थोडक्यात आर्किटेक्ट गोळीबार झाला होता. 16 ऑक्टोबर रोजी लेबनॉनमधून रणगाडाविरुद्ध अँटी-टँक मिसाईल डागण्यात आले, जे उत्तर इस्रायलमध्ये एका गावाजवळ पडले आणि 3 जण जखमी झाले. इस्रायलने आपल्या नागरिकांना लेबनॉन सीमेजवळील क्षेत्र रिकामे करण्यासाठी आदेश दिला आहे. येथे सर्वात मोठा धोका आहे. हिजबुल्ला खरोखर हमासपेक्षा जास्त धोकादायक आहे आणि अधिक शक्तिशाली. त्याच्याकडे लाखो आर्किटेक्ट आणि टॅग मिसाईल आहे, जो इस्रायलमध्ये कुठेही हल्ला करू शकतो. त्याशिवाय इराणनेही इस्रायलला इशारा दिला आहे, जर इस्रायलने गाझामध्ये जमिनीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे जर त्याने आपले सैन्य गाझामध्ये जमिनीवर तैनात केले तर त्याला इतर ठिकाणाहून प्रतिसाद मिळू शकतो. हे इथे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 900 भारतीय सैन्य इस्रायल लेबनॉन सीमेवर तैनात आहेत. ते संयुक्त राष्ट्राच्या शांतता सेनेचा एक भाग आहे. लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रातील फोर्स 1978 पासून आपले भारतीय सैन्य तिथे तैनात आहे, असे 15 ऑक्टोबर रोजी कळविण्यात आले. दक्षिण लेबनॉनमधील साईटजवळ रॉकेट शेल पडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे अजूनही एक मोठा प्रश्न आहे की हमासने गाझामध्ये 5000 पेक्षा जास्त आर्किटेक्ट्स कसे गोळा करू शकला आणि इस्रायलला त्याबद्दल कसेच काही कळाले नाही. इजिप्तने यापूर्वी इस्रायलला इशारा दिला होता, हल्ला जवळ आला आहे. नंतर असे आढळून आले अमेरिकेलाही त्याची माहिती नव्हती आणि त्याने इस्रायललाही इशारा दिला. 28 सप्टेंबर रोजी एक अपडेट आला होता मल्टिपल स्ट्रीम ऑफ इंटेलिजन्स द्वारे की हमास सीमेपलीकडून आर्किटेक्ट हल्ले करू शकतात. हल्ल्याच्या 1 दिवस अगोदर 6 ऑक्टोबर रोजी अमेरिकन डॉक्टर अधिकाऱ्यांनी एक अहवाल प्रतिसाद केला होता की हमास असामान्य क्रियाकल्पना दाखवत आहे आणि हल्ला कधीही होऊ शकतो. वॉशिंग्टन DC मधील मध्य पूर्वेतील राजनयिकांनी CNAला सांगितले की त्याचे सरकार व्हाईट हाऊसवर वारंवार चेतावणी देत होते आणि अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना थोपवत होते. हमासने शस्त्र तयार केली होती असेही ते म्हणाले. त्यांच्याकडे गाझामध्ये बरीच शस्त्रे आहेत की ते कोणाच्याही कल्पनेपलीकडे होते. त्यामुळे साहजिक प्रश्न पडतो की इस्रायल सरकारला या हल्ल्याचा आधीच माहिती होती का आणि त्यांनी काहीच केले नाही. इथे इस्रायलच्या अंतर्गत राजकारणावरही एक नजर टाका. मी या व्हिडिओमध्ये याबद्दल बोललो होतो की गेल्या काही वर्षापासून इस्रायलचे राजकारण खूपच अस्थिर आहे. अनेक निवडणुका झाल्या आणि सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरही फसवणुकीचा आरोप, विश्वासभंगाचा आरोप आणि 3 वेगवेगळ्या घोटाळ्याची लाच घेण्याचा आरोप आहे. अब्जाधीशांनी त्याला पैसे दिल्याचा आरोप सुद्धा आहे, पण तो यांचा इन्कार करत आहे. पण भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे. नेतान्याहूला विरुद्ध ज्यात समावेश आहे केस नंबर 1000, 2000 आणि 4000 या चाचण्या प्रलंबित आहेत. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे
कसे पंतप्रधान नेतन्याहूने न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रक्रिया बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। न्यायाधीशांची निवड कशी केली जाते? इस्रायलमधील नागरिक रस्त्यावर उतरले होते। काही काळापूर्वी इस्रायलमध्ये देशव्यापी निदर्शनास आली होती। इथे तुम्हाला राहत इंदोरच्या त्या ओळी आठवत असतील, सीमा पर बहुत तणाव है क्या, पता करे कई चुनाव नजदीक है क्या। हे युद्ध सुरू झाल्यापासून नेतन्याहू यांनी आणीबाणीच्या अधिकाराचा वापर केला। त्यांचे स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी हे युद्ध झालेच नसते आणि त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला नियोजित वेळेनुसार चालला असता त्यांना त्यांच्या पंतप्रधानाचा राजीनामा द्यावा लागला असता का? हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे। याशिवाय नेतन्याहूंवर आणखी एक आरोप केला जात आहे, त्यांनी भूतकाळात हमासच्या गटाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला। एकीकडे इस्रायलचे महान पंतप्रधान इक्ताज राबिन होते। इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। शांतता प्रक्रिया जवळपास संपली होती जेव्हा एका धर्मांधाने त्यांच्यावर गोळी झाडली। दुसरीकडे नेतन्याहू यांना काय केले? ते उजव्या विचारसरणीच्या सरकारचे नेतृत्व करतात। छाती धडधडणाऱ्या दृष्टिकोनासह त्यांनी गाझापट्टी आणि वेस्ट बँक दरम्यान सत्ता विभागली। त्यांनी कायदेशीर पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांना राष्ट्राध्यक्षाकडे दुर्लक्ष केले आणि हमास एक आतंकवादी संघटना आहे। त्यांनी इजिप्तच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी निगोटिएट करण्याचा प्रयत्न केला। बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला कसे सक्षम केले आणि इस्रायलला तोडले? हा 18 ऑक्टोबरचा लेख इस्रायलच्या टाइम्समधून वर्षानुवर्ष नेतन्याहू यांनी हमासला मदत केली, आता ते आमच्या चेहऱ्यावर उडाले आहेत। त्यात असे म्हटले आहे की अनेक अहवालानुसार असे नेतन्याहू म्हणाले होते, त्यांनी गाझाला निधी हस्तांतरित करण्याची सोय करावी जेणेकरून विभक्त होऊ शकेल वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या दरम्यान आणि गाझामध्ये हमासच्या दरम्यान। ते म्हणाले की हे अंतर सुनिश्चित करेल की पॅलेस्टाईन राज्य कधी निर्माण होणार नाही। त्यांच्या राजकीय पक्षातील एक अत्यंत उजव्या विचारसरणीचा राजकारणी 2015 मध्ये विधान केले होते, पॅलेस्टिनी प्राधिकरणाला ओझे मानण्याचे इस्रायलचे धोरण आहे आणि हमासला मालमत्ता मानण्याचे। इस्रायली सरकारने परवानगी दिली गाझामध्ये प्रवेश करण्यासाठी कतारकडून लाखो डॉलरची सुटकेस 2018 मध्ये हमासचा फायदा देण्यासाठी। हे तुम्हाला धक्कादायक वाटू शकतं, परंतु बहुसंख्य इस्रायली जनतेला ह्या गोष्टीबद्दल आधीच माहिती आहे, कारण कृतज्ञपूर्व इस्रायल मीडिया अजूनही मुक्त आहे। ते त्यांच्या सरकारच्या मांडीवर बसत नाही। हेच कारण आहे ताज्या सर्वेक्षणानुसार नेतन्याहूंचे मान्यता रेटिंग झपाट्याने घसरत आहे। युद्ध सुरू झाल्यापासून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 29% इस्रायल आता नेतन्याहूला पाठिंबा देत आहे। हे आतापर्यंतच्या खालच्या पातळीवर पोहोचले आहे। इस्रायलमध्ये आता निर्देशने होत आहेत। नेतन्याहूला सरकारच्या विरोधात लोक आपल्या राग नेतन्याहूंवर काढत आहेत। हातात प्लेस कार्ड घेऊन, बेबी यू हॅव ब्लड ऑन युअर हँड्स, गो टू झेल बेबी। दुसऱ्या संघटनेने संतप्त जमाव इस्रायलच्या कॅबिनेट मंत्र्यावर ओरडले, हॉस्पिटलच्या बाहेर आणि मंत्र्याला परत जावे लागले। תיקחו, עכשיו זה תורנו, אנחנו עכשיו נשאר פה, אנחנו נעזור, ימין, שמאל, עם מאוחד, בלעדיכם, אתם אחת. ती व्यक्ती म्हणाली, आता त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे। ते इस्रायली नागरिकाप्रमाणेच, म्हणूनच मी म्हणतो, कोणत्याही सरकारवर, संस्थेवर किंवा गटावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका। नेहमी माणुसकीची बाजू घ्या आणि सामान्य लोकांचा विचार करा, मग ते इस्रायलमध्ये राहणारे सामान्य लोक असतील किंवा गाझामध्ये राहणारे असामान्य लोक। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, कमेंट आणि लाईक जरूर करा। धन्यवाद।